आजही आपण जय श्रीराम बोलतो, स्वतःला हिंदू समजतो, पण आपण कधी बघितलं आपल्या हिंदू लोकांमध्ये भांडणं होतात किंवा कधी कधी आपल्या देवी देवतांची बदनामी अपमान केला जातो आणि आपण गप्प असतो का? कारण की आपण हिंदू एकजूट नाहीये. हे का एकजूट नाही तुम्हाला माहितीये? कारण की आपल्या हिंदूंनी एकजूट होऊ नये म्हणून काही टीम काम करतात. त्या टीमला बोलतात कम्युनिस्टवादी, सेक्युलरिझम. आता सेक्युलरिझम म्हणजे काय? तर बाबा मी कोणत्या जाती धर्माला मानत नाही, पण तो जाती धर्माला मानतो. तो मस्जिदमध्ये जातो, तो दर्ग्यामध्ये जातो, तो चर्चमध्ये जातो, पण तो हिंदू मंदिरात जात नाही. तो सांगतो मी देवी देवतांना मानत नाही, मला पूजा आवडत नाही, आय एम नास्तिक. ऍक्च्युली तो नास्तिक नसतो, तो हिंदू धर्माच्या विरोधात काम करतो. त्याच्या पाठी कंपनी असते, ती त्याला चालवते, लाईक अ दलाल, जस्ट लाईक अ द्रुराठी. तो तेच काम करतो. अशा काही हिंदू धर्माच्या नावाखाली संघटना ज्यांचं नाव हिंदुत्ववादी आहे, पण त्या आतून हिंदू धर्माला तोडण्याचं काम करतात. त्यांनी काय केलं माहितीये? हिंदू युथला ना कॉलेजच्या माध्यमातून, जॉबच्या माध्यमातून त्यांचं माइंड ब्रेन वॉश करायचं आणि त्यांना सेक्युलर बनवायचं. म्हणजे हिंदूचा त्याला सेक्युलर हिंदू बनवायचं. हिंदूच असणार पण सेक्युलर हिंदू. जय श्रीराम नाही बोलायचं, मी पूजापाठ करत नाही, शंकराच्या पिंडीवरती दूध कशाला वाटा, गरिबांना पैसे द्या, मंदिर कशाला बनवता, शाळा कॉलेज बनवा, असे बोलणारे सेक्युलर हिंदू असतात. पण हेच कधी मस्जिद बद्दल आणि चर्च बद्दल बोलणार नाही बोलतात. आणि आपल्याला ह्यांच्या विरोधात लढाई लढायची. त्यासाठी स्वतःला जागृत आणि कट्टर हिंदू बनावं लागेल आणि ते खूप सोपं आहे. त्यासाठी पहिला आपण हो आय एम अ हिंदू, आणि त्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि भगवंताचं नामस्मरण एवढं सांगेल. सेक्युलर म्हणजे काय समजलं असेल ना? नसेल माहिती तर मी कमेंटमध्ये लिहितो. जय श्रीराम.